ह्याच भारतामध्ये यूपी, बिहार, हरियाणामध्ये पोलीस प्रशासन गोरक्षकांना पुढे घालून पाठीशी राहून गोहत्या रोखण्याचा प्रयत्न करते। गोहत्या करणाऱ्यांचे गुडघे मोडले जातात, पोलीस प्रशासन सोबत राहतो आणि ह्या लातूरमध्ये गोरक्षकांना धरून त्यांचे मुंड्या मोडल्या जातात, त्यांचे डोके फोडले जातात, सोबत महिला कॉन्स्टेबलला मारले जातात खड्डा करून, तरी लातूरचं प्रशासन गप्प का? पडला पाहिजे काय यामागे कुणाचं षडयंत्र आहे? जी काही कार्यवाही होईल, जी कोणते गुन्हे होतील ती पोलीस प्रशासन जबाबदार आहे। एवढं म्हणून माझे मी 2 शब्द संपवतो। मला महानगरपालिकेला लातूरच्या प्रशासनाला जाब विचारायचा आहे, काय तुम्हाला यामागे मिळत आहे? गाईच्या हत्या मागे आणि गोरक्षकाच्या मारहाणी मागे तुम्हाला महानगरपालिकेला आणि लातूरच्या पोलीस घरी बसत असते, गोरक्षकांना मारून घरी पाठवतात। 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, कसलाही गुन्हा दाखल नाही। मग या मागे पोलीस प्रशासन एका हातात धरून हे काम चालू आहे। त्याची देखील आणखी कारवाई महानगरपालिकेकडून झालेली नाही। खरं हनुमानचे पटेल सरदार वल्लभभाई पटेल आपल्या हिंदू धर्माची महिला भगिनी या लातूर जिल्ह्यामध्ये दाबवणारा 2 व्यक्ती आहे, सर्वांच्या मनामध्ये आहे, सर्वांना जाणीव आहे तर कोण दाबलं जाते? मग महानगरपालिका एवढं जर महापालिकेत नसलं तर ह्याच्यावर बोलायचं काय? एवढं निष्क्रिय महापालिकेचं प्रशासन असेल तर आपल्या सकल हिंदू समाजाच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढलेला आहे, काय मागणी आहे आपली? आम्ही आज इथं सकल हिंदू समाजाच्या वतीनं कुठलेही पक्ष किंवा जात धर्म न ठेवता सकल हिंदू म्हणून या ठिकाणी जे लातूर शहरामध्ये कित्येक वर्षापासून घरामध्ये 8 ते 10 कत्तलखाने चालू आहेत आणि त्यामध्ये सर्रासपणे हजारो गोमातेची इथं कत्तल केली जाते। तर लातूर शहरामध्ये जे महाराष्ट्रामध्ये जे राजमातेचा गोमातेला दर्जा दिलेला आहे, गोवंश हत्याबंदी भारतामध्ये कायदा चालू असताना सुद्धा याकडे रितसरपणे सोयीस्करपणे डोळे झाक करून इथलं प्रशासन इथल्या कसायांना गोमातेची हत्या करण्याची एक सूट यांच्यातर्फे दिली गेलेली आहे। आणि जेव्हा कधी गोरक्षक जे हिंदू समाजाचे जे जागरूक हिंदू आहेत ते त्यांना थांबवण्याचा जिथं प्रयत्न करतात, त्यांच्यावरती अतिशय निर्घृणपणे सशस्त्र हल्ले करून त्यांना जीवे मारण्याचे वारंवार प्रयत्न होत असताना सुद्धा या लातूर शहराचं महापालिका प्रशासन, या लातूर जिल्ह्याचं पोलीस प्रशासन याकडे का परत डोळे झाक करत आहे, असा आमच्या सकल हिंदू समाजाचा प्रश्न या दोन्ही प्रशासनाला आम्ही विचारत आहोत। आम्ही आत्ता माननीय कमिशनर साहेबाला 2 वर्षापूर्वीसुद्धा जेव्हा गोरक्षकावर हल्ले झाले होते निर्गुणपणे, तेव्हासुद्धा आम्ही त्यांना आठवण करून दिली होती की साहेब इथं असा प्रकार चालतो आहे आणि घरामध्ये गोवंशाची कत्तल होते, तर ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि यासाठी तुम्ही त्यांना एक रितसर त्यांना जागा द्यावी आणि तिकडं त्यांची गोवंश हत्या, त्यांचे जे काही त्यांना ते बफेलो वगैरे कापण्याची परमिशन आहे ते तिकडं करावं। परंतु थातूर मातावर कारवाई काही दिवसासाठी करून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न असा आहे म्हणून त्यांना परत तिथं चालू करण्याची परमिशन दिलेली आहे आणि त्यांना असं वाटतंय की महाराष्ट्राचे आणि भारताचे कायदे इथल्या प्रशासनाला राबवायचे नाहीत का काय, असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। तर आम्ही आता यानंतर आम्ही कुठल्याही प्रकारची गोवंश हत्या इथं चालू देणार नाही। अवैध कत्तलखाने आम्ही सनदशीर मार्गाने आम्ही इथं बंद करणार आहोत, असं आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे। यानंतर आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना इथून निवेदन देणार आहोत आणि त्यांना या विनंती करणार आहोत की साहेब कुठेतरी हे आमच्या आस्थेची खेळ जो चालू आहे तो थांबवावा, अशी विनंती करायला आम्ही इथून त्यांच्याकडे जाणार आहोत। आणि 3 दिवसानंतर आम्ही सांगितलं की जर हे कत्तलखाने अवैध बंद नाही झाले तर आम्ही 3 दिवसानंतर उग्र स्वरूपाचं सकल हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही आंदोलन पुन्हा एकदा नव्या जोमानं आणि पूर्ण जोशाने आम्ही करणार आहोत। परवा दिवशी मध्यरात्री पोलिसच्या लोकांसोबत काही धक्काबुक्की झालेली आहे, काय प्रकार आहे? जय श्रीराम, मी गौरक्षक विठ्ठल आगराळे। काल परवा दिवशी रेणापूर मार्गे जे कसायाची गाडी येत होती त्या गाडीचा पाठलाग करून आमचे बंधू आणि आमच्या भगिनी त्यांनी येत होते, त्यावेळेस त्यांनी त्या गाडीचा पाठलाग करत करत त्यांनी गावभागापर्यंत आले। गावभागापर्यंत आल्यानंतर काही कसायांनी म्हणण्याऐवजी आवेज कुरेशी या व्यक्तीने ती गाडी अडवली त्या ठिकाणी आणि ती गाडी अडवून आमच्या बंधूंवर हल्ला केला। तिथं हल्ला केला
आणि त्या ठिकाणाहून पुढे गेले. गाडी ज्या प्लेसला आली होती ते म्हणजे गावभागातलेच मच्छी मार्केट, त्या ठिकाणी आले. तिथंही कत्तलखाना आहे त्यांचा. त्या कत्तलखान्यावर आम्ही एक 25-30 गौरक्षक गेलो. त्यावेळी आमच्यावर दगडफेक आणि ती शस्त्रांनी हल्ला केला. त्यांनी हल्ला करून 4-5 जणांना पकडून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि ते आम्ही जिवे मारत असतेवेळी पळून निघालो तिथून. आमच्या डोक्यामध्ये दगड घातले, सत्तुरनी मारले आणि पोलीस प्रशासनाने त्यांच्यावरती काहीच गुन्हे नाही दाखल केले. आणि पोलीस प्रशासन म्हणतंय तुम्ही जरी जास्त शहाणपण केला तर ते पवार म्हणून आहेत गांधी चौक पोलीस स्टेशनला, त्यांनी म्हणले की तुम्हाला पायाखाली घालून तुडवतो. हे त्यांचं उल्लेखन आहे. तर याच्यावर मला एक म्हणायचं आहे, प्रशासनाने परिपूर्ण पद्धतीनं जाणीव करून कारवाई केली पाहिजे, हीच विनंती आहे. आणि सर्व गौरक्षकांना न्याय मिळवून दिला पाहिजे, हे माझं मागणं आहे. गुन्हा दाखल केला नाही. गुन्हा दाखल केलेला आहे 326 आणि 324. तर आम्हाला 307चा गुन्हा दाखल झालेला पाहिजे. आणि सर्व कत्तलीचे जे हे आहेत काय कत्तलखाने ते उद्ध्वस्त केले पाहिजे. बंद नसावे तर उद्ध्वस्त असावे, ही आमची मागणी आहे.